कीर्तनकार भंडारेंच्या आरोपांनंतर बाळासाहेब थोरातांनी भर सभेत व्हिडिओच लावलाय। भंडारेंनी आपल्यावर हल्ला करून गाडीची तोडफोड केल्याचा आरोप थोरातांवर केला होता। मात्र थोरातांनी घुलेवाडी येथील कीर्तनाचे व्हिडिओ दाखवत भंडारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या गाडीची कुणीही तोडफोड केलेली नाही, हा माझ्या बदनामीसाठी नियोजित कट केला असल्याचा दावा थोरातांनी केला। तर आपण पाहू शकतो अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। कीर्तनकार भंडारेंच्या आरोपांनंतर आता बाळासाहेबांनी देखील चोख प्रत्युत्तर त्यांना दिलेलं आहे। थोरातांनी भर सभेत थेट व्हिडिओच लावले। तर आपण पाहू शकतो भंडारेंनी आपल्यावर हल्ला करून गाडीची तोडफोड केल्याचा आरोप थोरातांवर केला होता। मात्र थोरातांनी घुलेवाडी येथील कीर्तनाचे व्हिडिओ दाखवलेत। भंडारेंच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या गाडीची कुणीही तोडफोड केलेली नाही, हा माझ्या बदनामीसाठी सुनियोजित कट केला असल्याचा दावा थोरातांनी केलेला आहे। या व्हिडिओमधून नेमकं त्यांनी काय दाखवलेलं आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर कीर्तनाचे व्हिडिओ दाखवत थोरातांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। कीर्तनकार भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप केले होते आणि त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं। माझी गाडी धर्ममंडपाच्या तिथं लावलेली होती। नंतर मला सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे। मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे। तो पोलीस त्याचा शोध घेतील माझी गाडी कोणी फोडली ते। मागितले 10 ऑगस्ट 11 ऑगस्ट 17 ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो। या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारेची गाडी आधीच फुटलेली होती। 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल। संगमनेरला आली। त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही। सोळकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे। बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।